अगो आई, आणि सासूचं किती लक्ष असतं सारखं बाई माझ्यावरती. हो ना बाई, सतत लक्ष ठेवून असते. आणि सारखं हे करू नको, ते करू नको, हे असंच करायचं असतं, ते तसंच करायचं असतं, आपल्यात हे चालत नाही, आपल्यात हे असं करायचं असतं, आपल्यात हे तसं करायचं असतं, आपल्यात अशी रीत नाहीये, आपल्यात अशीच रीत आहे, हे घालू नको, ते घालू नको, हे असं करू नको, ते तसं करू नको. बाई नुसता डोक्याला ताप बाई. हो ना, सतत लक्ष ठेवते बाई. आता परवा काय झालं, मी साडी नेसली होती गो. हा ग, बाहेर जायचं होतं ना म्हणून. तर तिची ती बॉर्डर नाही का खालची, हो ती काळ्या कलरची होती गो. तर मला म्हणते कशी आपल्यात काळी वस्त्र घालत नाहीत तर काळ्या कलरचं घालू नको. अहो म्हणजे मी पिवळी साडी, तिला खाली काळी बॉर्डर आहे फक्त. नाही म्हणे तू बदल बदल. अगं बदलायला लावली ग मला साडी. आणि आता देवळात गेली ग, ह्या टायमिंगला ना ती देवळात जाते. हो म्हणून मी तुला फोन केला. पण असं बरोबर नाहीये गो, प्रायव्हसी वगैरे असते की नाही. सून असले म्हणून काय झालं, सतत मागं मागं नसावं ना ग. अगो आई, आणि माझ्या सासूला म्हंटलो किती कौतुक आहे बाई पोरीचं, नुसतं पोरीचं बघत असते. आता काल काय झालं तुला सांगते. अगो गॅसची टाकी संपली ग आमची, म्हणून बुक करून यांनी मागवून घेतली लोग. बाई म्हणजे सासू लगेच कशी म्हणते यांना की अरे ताईचा पण गॅस संपत आला असेल, ताईच्या इकडची पण टाकी बुक करून टाक, म्हणजे गॅस संपायच्या अगोदर तिच्या सासरी जाईल तिची गॅसची टाकी. मी म्हटलं अगो बाई, तिची ती बघेल ना सासरी गॅसच्या टाकीचं, आपण कशाला तिला बुक वगैरे करून द्यायला पाहिजे. बाई तिची गॅस टाकी संपायची काळजी माझ्या सासूला. अगो आई काय सांगू बाई तुला. अगो माझी ही सासू किती खादाड आहे बाई, नुसती खात असते. अगो घरातलं नाही बाहेरचं, फरसाणाच म्हणू नको, ते चिप्सच म्हणू नको, ते कुरकुरे म्हणू नको, वडापाव, पावभाजी, समोसे, ती कचोरी, बाई किती खात असते. हो ना, अगं आमच्या त्या घराच्या समोर खाऊ गल्ली लागत नाही का, सारखी तिथेच जाऊन पडलेली असते बाई, तिथेच खाते. घरातलं काही खायचं म्हणलं ना की तिच्या जीवावरती येतं बाई. आणि तिथं जाऊन नुसती चोरत असते बाई बकरी सारखी, खा 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 खाते. नुसतं शेल्को खायला पाहिजे बघ तिला. अगो हो, आणि काल काय झालं माहिती का आई, तो शेजाचा पिंटू नाही का गो बारका, तर त्यांनी कुरकुरे आणले होते ग. पण मी आपले 2 तुकडे घेतले, कसे लागतात बघायला कुरकुरे. बाईने तेवढंच बघितलं ना, आणि मला म्हणते कशी, अगो बाहेरचं असलं काही खाऊ नये, तुला कळतं का, असलं खात नाही, चांगलं नसतं, कसल्या पण तेलात तळलेलं असतं. बाई आता हिला कुणी बोलावं, सोराच्या उलट्या बोंबा नुसत्या. अगो आई, माझी जाव तर पूर्ण चमची आहे बघ माझ्या सासूची. हो, काही बोलायची तिला अजिबात शिस्तच नाहीये बघ. आता काल काय झालं, ही जॉबवरनं आली ना, जॉब करते ना ग ती, तर मी तिला म्हंटल बाई तुम्हाला जॉबला जायला बरे परवानगी दिली हो सासूबाईंनी, एवढ्या स्ट्रिक्ट आहेत आपल्या सासूबाई, पण जॉबला जायला तुम्हाला बरं परवानगी देतात. मी सहज बोलले गो, अगदी सहज. बाई लगेच जाऊन सासूला सांगितलं. हो ना, चमची कुठली, मला लगेच सासू कशी विचारते, म्हणते आमच्या दोघीत ते तू भांडण लावतेस की काय, असं विचारून. मी कशाला भांडण लावू बाई, लगेच चमचीने सांगितलं बाई सासूला. जाऊ दे आता मी काही बोलणारच नाही बघ तिच्याशी. आणि अगं आई, माझी सासू सगळं तिला सगळं फोन करून सांगते ग. अगो काही बोलायची सोय नाही सासूला, काही जरी बोललं की लगेच तिला खबरी पोहोचतात बाई. हो ना, सतत फोनवरती असते, सतत फोनवरती असते. काही काम करायचं राहिलं, नुसतं आपला फोन करायचा लेकीला आणि सांगत बसायचं बघ दिवसाचं, हे झालं ते झालं, मला सून अशी म्हणाली, मला लेक असा म्हणाला, हे झालं ते झालं, जेवण झालं हे झालं, नुसतं सांगायचं बघ. बरोबर नाहीये ना ग आई हे. आता काल काय झालं मी तुला सांगते, माझ्याकडून ना थोडीशी आमटी जास्त झाली ग, अजून मला अंदाज नाही ना ग इथला, म्हणून माझ्याकडून आमटी थोडी जास्त झाली. लगेच फोन करून सांगितलं बाई तिने माझ्या नंदेला. हो, मला मग संध्याकाळी फोन आला गो नंदेचा. मला कशी म्हणते, अगो बाई तुझ्या तर हाताला काही माफच नाहीये, एवढे दिवस झाले तर लग्न होऊन, थोडा अंदाज घ्यायला शिक, मला विचार, मी सांगते. मी लग्न होऊन मला म्हणते घरी गेली होती ना, म्हणजे तिच्या इकडे, तर 2 दिवसात सगळं शिकली होती. आता मी काय बोलू गो, मला तर म्हणलं बाई तू शिकली होतीस 2 दिवसामध्ये, मी काय करू, मी नाही एवढी स्मार्ट तुझ्यासाठी. आणि तिचा फोन झाला ना की लगेच माझी सासू आली बरं का किचन मध्ये, आणि मला कशी म्हणते, सुनबाई थोडासा हात आखडता घेत जावा, थोडासा अंदाजाने स्वयंपाक बनवत जावा, किती राहतोय, किती सगळं महागले, तेल मीठ तूप साखर माहितीये का तुम्हाला. अगं बाई मी रोज बनवते का जास्त, रोज फेकून द्यायला लागतोय का स्वयंपाक, कधीतरी होतो ना गो जास्त. अगं आई मी तुला काय सांगू, अगं माझी मोठी जाव तिच्या आईला सगळं फोन करून सांगते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत नुसती फोनवरती असते, आईला चिकटलेली सारखं, आई हे झालं ते झालं, आई आज मी हे खाल्लो, आज ते केलं, आज सासूशी बोलली, आज सासऱ्याशी बोलली, नंदाशी बोलली, हे झालं तेच झालं. आता मला सांग, मी तुला कधीतरी फोन करून सांगते का गो. हो, आपला रोज फोन असतो, पण मी तुला कधी काही सांगते का, असं सांगणं बरोबर नाही ना का, सगळं माहेरी फोन करून सारखं. कधी रेश खडान खडा सांगते बाई आईला फोन करून.